स्क्रीन दिसते सगळ्यांना? एकदम सांगा फक्त माईक चालू करून. गणेश स्क्रीन दिसते? चालेल, ओके, चालू करूया. स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा विषय समाज सुधारकांचा असतो. महाराष्ट्रामध्ये अनेक समाज सुधारक होऊन गेलेले आहेत. या समाज सुधारकावर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि इतिहासाचा विषय म्हणून आज राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. या ई कंटेंटच्या निमित्तानं सुरू असलेल्या या क्लासमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रामुख्यानं BA थर्ड इयरला हा विषय आहे. सोशल रिफॉर्मर्स इन मॉडर्न महाराष्ट्र असं पेपरचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये जे चॅप्टर्स आहेत प्रामुख्याने अशा पद्धतीचे चॅप्टर्स आहेत: राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर बाबा आमटे. या अनुषंगानं हे सगळे चॅप्टर्स आहेत. आपण आज थोडक्यामध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. आपल्याला दिसत असेल राजर्षी शाहू महाराज आपण यापूर्वी पाहिले असाल. हे राजर्षी शाहू महाराजांचं चित्र आहे. थोडंसं प्रारंभिक जीवन महाराजांचं आपण सुरुवातीला पाहणार आहोत आणि मग त्यांच्या कार्याची माहिती थोडक्यामध्ये या झूम मिटिंगच्या 30-40 मिनिटाच्या तासामध्ये आपण घेणार आहोत. फुले शाहू आंबेडकर असं दोन तिघांची नावं घेतलेली आपण नेहमी ऐकलं असेल. फुले शाहू आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर. तर समताधिष्ठित समाज व्यवस्थेचं जे स्वप्न आहे ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी पाहिलं सुरुवातीला आणि हे फुल्यांचं स्वप्न राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कृतिशीलतेनं जोपासलं आणि हेच स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पांडित्याच्या जोरावर राज्यघटनेच्या माध्यमातून साकार केलेले. भारताच्या इतिहासामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेलेले आहेत, परंतु प्रत्येक राजाच्या व्यक्तिमत्वामध्ये माणूसपण सापडतच असं नाही. माणूसपण असलेला राजा शेकडो नव्हे तर हजारो वर्षामध्ये अपवादात्मकरित्या निपजतो. महाराष्ट्राच्या प्राचीन कालखंडापासून ते 20व्या शतकापर्यंतच्या कालखंडामध्ये याच परंपरेमध्ये बसणारा असाच एक अपवादात्मक राजा होऊन गेला आणि तो राजा म्हणजे करवीर नृपती राजर्षी शाहू महाराज. शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून 1874 आहे. आजही 26 जून हा दिवस दरवर्षी आपण सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतो. विचारलं जाऊ शकतं स्पर्धा परीक्षेला, राजर्षी शाहू महाराजांचा दिवस महाराष्ट्रभर कोणता दिवस म्हणून, देशभर कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर सामाजिक न्याय दिवस म्हणून त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. किंवा सामाजिक न्याय दिन हा कुठल्या महापुरुषाच्या दिवशी संबंधित आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 26 जून 1874 रोजी शनिवार होता. त्या दिवशी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान कागलचे जहागीरदार, त्यांचं नाव आहे जयसिंगराव घाटगे, आणि त्यांची पत्नी राधाराणी यांच्यापासून एक मुलगा झाला. त्याचं नाव सुरुवातीला यशवंतराव असं होतं आणि हेच यशवंतराव पुढे राजर्षी शाहू महाराज म्हणून प्रसिद्धीला आलेले आहेत. राजर्षी शाहू महाराजांचे घाटगे हे घराणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून हिंदवी स्वराज्याशी अत्यंत एकनिष्ठ राहिलेलं घराणं होतं. त्यामुळे घाटगे आणि भोसले या दोन घराण्यामध्ये इसवी सन 1792 पासून वैवाहिक संबंध येऊन घनिष्ठता प्राप्त झाली. दिवसेंदिवस ही घनिष्ठता वाढत गेली आणि यशवंतरावाच्या वयाच्या 3ऱ्या वर्षी राधाराणीचा मृत्यू झाला, म्हणजे आईचा. यशवंतरावाचं मातृत्व हरवलं. जयसिंगराव घाटगे उर्फ आबासाहेब घाटगे यांनी आईविना पोरकं असलेल्या यशवंताला अत्यंत प्रेमानं वागवलं. 1883 मध्ये कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला. ते निपुत्रिक होते. गादीला वारसदार असावा म्हणून त्यांची पत्नी विधवा आनंदीबाई हिनं काय केलं, घाटगे घराण्यातील यशवंताला दत्तक पुत्र म्हणून घेतलं
आणि 17 मार्च 1884 रोजी त्यांनी ते दत्तपुत्र म्हणून स्वीकारलं आणि त्याचं नाव यशवंतराव आता शाहू असं त्यांनी ठेवलं आणि शाहू असं त्यांचं नामकरण केलं. वयाच्या 10व्या वर्षापासून शाहू राजे भोसले घराण्याचे कुलदीपक म्हणून वावरू लागले आणि हेच त्यांनी राज्यकारभाराच्या दृष्टिकोनातून, राज्यकारभाराच्या माध्यमातून शाहू महाराजांनी आपलं कार्य, कर्तृत्व पणाला लावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी केलेल्या कार्याची दखल आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यावयाची आहे किंवा या मुद्द्यामध्ये घ्यावयाची आहे. दुसरा मुद्दा स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल, त्यांनी शाहू महाराजांनी सामाजिक जागृती केली. सामाजिक जागृती करत असताना ब्राह्मणी श्रेष्ठत्वाबद्दल श्रेष्ठत्व जे होतं, ब्राह्मणी श्रेष्ठत्व, हे ब्राह्मणी श्रेष्ठत्वाबद्दल लोकांमध्ये जागृती केली. शाहू महाराजांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिनांक 2 एप्रिल 1894 रोजी कोल्हापूर राज्याचे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला. शाहूराजांनी ज्यावेळी छत्रपती म्हणून सत्ता हातामध्ये घेतली तेव्हा कोल्हापूर संस्थानाच्या प्रशासनामध्ये ब्राह्मणांनी अगदी तोबागर्दी केलेली होती, नुसता हैदोस माजवलेला होता. राजा कितीही आदर्श असला तरी त्याच्या हाताखालची मंडळी कशी आहे याच्यावरून त्या राजाचं यश किंवा अपयश अवलंबून असते. त्या काळातील प्रशासनामध्ये नोकरदार, खाजगीचे नोकरदार असे दोन प्रकार होते. संख्या जर आपण पाहिली तर 1894 मध्ये दरबारी नोकराची संख्या होती 71 आणि त्या 71 मध्ये ब्राह्मण होते 60. फक्त 11 ब्राह्मणेतर होते दरबारी नोकरामध्ये आणि खाजगी नोकरांची संख्या होती 52. त्या 52 पैकी 45 ब्राह्मण होते आणि 7च फक्त ब्राह्मणेतर होते. सांगायचं तात्पर्य इथं असं आहे की प्रशासनामध्ये सगळ्या जागा कुणी घेतलेल्या होत्या, ब्राह्मणांनी घेतल्या होत्या. त्याच्याबद्दल महाराजांनी जागृती केली. एवढंच नाही तर नाना फडणवीस, सखाराम बापू या बरबटलेल्या ब्राह्मणी विचारवंतांनी महाराष्ट्राच्या भोसले द्वेष करण्यासाठी शिवराज्याभिषेक शक चालू होता तो त्यांनी बंद केला होता. परंतु राज्यारोहण केल्यापासून पहिल्या दिवसापासून राजर्षी शाहू महाराजांनी प्रभावी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. 2 एप्रिल 1894 रोजी एक आदेश काढून पेशवाईनं बंद केलेला राज्याभिषेक शक पुन्हा चालू केला. ते खरं तर ही ब्राह्मणी माजुरीला शाहूनं लगावलेली खूप मोठी चपराक होती. त्यानंतर लोकांमध्ये ब्राह्मणी श्रेष्ठत्वाबद्दल जागृती करायला त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यामधून एक प्रकरण उद्भवलं आणि ते प्रकरण म्हणजे वेदोक्त प्रकरण. स्क्रीनवर दिसते आपल्याला वेदोक्त प्रकरण. वेदोक्त प्रकरणाचा एक व्हिडिओ आहे स्क्रीनवर आपल्याला बघायचं सगळ्यांना. तत्पूर्वी थोडंसं त्याची थोडक्यात माहिती सांगतो आणि मग व्हिडिओ आपल्याला बघायचा. शाहू महाराज खरं तर धार्मिक प्रवृत्तीचे होते. नियमित पूजा अर्चा ते करायचे. शिवाय पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देवदर्शनाला ते जायचे. महाराज दरवर्षी कार्तिक स्नान करायचे. दिवाळी झाल्यानंतर कार्तिक स्नान असतंय. कार्तिक महिन्यामध्ये ते स्नान तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन केलं जायचं. दरवर्षी महाराज कार्तिक स्नानासाठी पंचगंगा नदीवर जात असत आणि पूर्वपार प्रथेप्रमाणे महाराज ऑक्टोबरमध्ये 1899 मध्ये कार्तिक महिन्यामध्ये पंचगंगा नदीवर स्नानाला गेलेले आहेत. सोबत त्यांच्या बापूसाहेब महाराज भाऊ आहेत, मेव्हणे मामासाहेब खानविलकर आहेत, राजाराम शास्त्री भागवत ही पुरोहित आहेत. ही सगळी मंडळी होती. महाराजांचं स्नान चालू असताना तिथं नारायण भट नावाचा एक पुरोहित महाराजांचा होता आणि हा नारायण भटजी हा स्वतः स्नान न करताच वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र उच्चारत होता. छत्रपती शाहू महाराज हे वेदोक्त मंत्राचे अधिकारी असताना हा भटजी पुराणोक्त मंत्र म्हणत असत. वेदोक्त मंत्रात आणि पुराणोक्त मंत्रामध्ये काय फरक आहे? वेदोक्त मंत्र हे सवर्णांसाठी, क्षत्रियांसाठी म्हटले जात असत, तर पुराणोक्त मंत्र हे शूद्रासाठी म्हणले जात असत. आणि इथं तर हा नारायण भटजी वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत होता. म्हणजे जे शूद्रांना म्हणावयाचे मंत्र आहेत ते मंत्र म्हणत होता आणि ते मंत्र म्हणत असताना तो अंघोळ सुद्धा केलेला नव्हता. अशी परिस्थिती होती. आणि मग हे सगळं महाराजांसोबत जो दुसरा राजाराम शास्त्री भागवत होता तो ऐकत होता आणि मग ते महाराजांना त्यांनी जाणीव करून दिली की महाराज हा जो नारायण भटजी आहे तुम्ही स्नान करताना जो मंत्र म्हणतोय तो वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या ऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत आहे एकतर, आणि त्यांनी स्वतः सुद्धा स्नान केलेलं नाही. तेव्हा महाराजांनी त्यांना शिक्षा केलेली आहे. महाराजांनी त्यांना जाब विचारलेला आहे. त्या व्हिडिओ मधून आपल्या लक्षात येईल. थोडासा व्हिडिओ बघू. चालू करतो मी.
काही सेकंदच आहे. अंगैश्च संहिता सर्वे कलशांबु समापते नारायण भटजी अत्र आहे. सावित्री अव शांति पुष्टिकरे तथा आयाम तु देव रक्षार्थ दुरिताक्षय तारका गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधि कुरु कुरु। गोदावरी सरस्वती पंडित जी कहाँ खो गए आप? हाँ, क्या साक्षात ब्रह्मा जी से मंत्र वार्ता हो रही है क्या आपकी? हाँ? हम ब्रह्म वार्ता क्यों करें? है? क्या आप जानते नहीं, ब्राह्मण के शरीर में खुद ब्रह्मा वास करते हैं। अच्छा, किंतु आप इस समय जिन मंत्रों का पठन कर रहे हैं वो पुराणोक्त मंत्र है, वेदोक्त नहीं। और आप इस समय स्नान करके भी नहीं आए। क्या बात है भागवत जी? महाराज, नारायण स्वामी इस समय जो मंत्र पढ़ रहे हैं वो पुराणोक्त मंत्र है, किंतु राजा के स्नान के समय कभी भी वेदोक्त मंत्र पढ़ने का प्रावधान है और इसके लिए भटजी को स्नान करके आना अनिवार्य है। और इस समय भटजी स्वयं ही स्नान करके नहीं आए। भट जी, बिना नहाए आप मंत्रोच्चार करके धर्म का सर्वनाश करना चाहते हैं? महाराज, मैं जो कुछ भी कर रहा हूँ वेद मनुस्मृति के नियमों से ही कर रहा हूँ। इसका अर्थ बिना नहाए मंत्र पठन करने का अधिकार वेद मनुस्मृति ने आपको दिया है? महाराज, कदाचित आप भूल कर रहे हैं। वेदोक्त पद्धति से विधि करते समय स्नान किया जाता है, पुराणोक्त पद्धति से विधि करते समय नहीं। आप भूल रहे हैं भट जी, भागवत जी का कथन एकदम उचित है। शास्त्रानुसार राजा के स्नान विधि के समय मंत्र पुराणोक्त पद्धति से नहीं अपितु वेदोक्त पद्धति से पठन करना चाहिए तथा वेदोक्त पद्धति से पहले पुरोहित का स्नान करना अनिवार्य है। मैं कुछ भी नहीं भूला हूँ महाराज। जिस तरह आप राजा के कर्तव्य से भली भांति परिचित हैं, ठीक उसी तरह मैं भी पुरोहित के कर्तव्य से अनभिज्ञ नहीं हूँ। तात्पर्य ये कि मैं ये सारा विधि पुराणोक्त पद्धति से बिना स्नान किए ही कर रहा हूँ। अर्थात आप हमें क्षत्रिय कुलवंशी ना समझकर। आप उचित ही समझ रहे हैं राजर्षि। जब तक सर्वशक्तिमान पुरोहित वर्ग आपको क्षत्रिय होने की मान्यता नहीं देता तब तक। नारायण भट्ट, धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ है महाराज, और मैं अपने ब्राह्मण धर्म का यथावत पालन कर रहा हूँ। जब तक आपको क्षत्रिय होने की मान्यता नहीं मिल जाती तब तक आप मेरे लिए शूद्र समान ही हैं। मैं क्या हूँ और क्या नहीं ये तुम मुझे बताओगे? मैं ठुकराता हूँ तुम्हारे नीति नियमों को, तुम्हारे चातुर्वर्ण के षड्यंत्र को। तुम वही पुरानी घिनौनी श्रृंखला की कड़ी हो जिन्होंने हमारे श्रद्धेय पूर्वज श्री छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक के समय उन्हें शूद्र कहकर अपनी मूर्खता का परिचय दिया। लेकिन मैं तुम्हारे इन पाखंडों को चलने नहीं दूंगा। निकल जाओ यहां से। जहां राजा के साथ इस तरह का व्यवहार होता है तो सामान्य जनों का क्या? मुझे ही कुछ करना होगा। वर्णवाद ने हमें ही अपमानित किया है। हमारे साथ ब्राह्मण वर्ग का व्यवहार दुर्भावनापूर्ण है। जब हमारे साथ ही दुर्व्यवहार हो रहा है तो प्रजा को न जाने क्या क्या कष्ट झेलने पड़ते होंगे। कुलकर्णी किसानों से जबरन पैसा वसूल करते हैं। वो किसानों का शोषण समाप्त करने के लिए हम कुलकर्णी प्रथा के बजाय पटवारियों की नियुक्ति करते हैं। हम ऐलान करते हैं कि राजकोष से कोई भी इनाम या उपहार ब्राह्मण वर्ग को नहीं दिया जाएगा। हमारे राज्य में सरकारी दफ्तरों में पिछड़ी जाति तथा निर्बल वर्ग को 50% आरक्षण लागू किया जाएगा तथा प्रत्येक देहात में प्राइमरी स्कूल खोला जाएगा। निम्न वर्ग के लोगों के लिए शिक्षा का व्यापक प्रसार किया जाएगा। मुस्लिम प्रजाजन शिक्षित बने इसलिए हम स्वतंत्र रूप से मुस्लिम शिक्षा समिति गठित कर रहे हैं। कोल्हापुर रियासत का प्रशासन बहुजन कल्याण के लिए वचनबद्ध है।
आपण ऐकलं असाल, राजाला सुद्धा ब्राह्मण मंडळी ऐकायला तयार नव्हती. राजापेक्षा सुद्धा ब्राह्मण श्रेष्ठ आहेत हे सांगायचंय त्यांना. आणि जोपर्यंत आम्ही म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही क्षत्रिय नाही. आणि म्हणून आम्ही मुद्दाम तुम्हाला वेदोक्त मंत्र म्हणण्याऐवजी पुराणोक्त म्हणतोय, आणि कारण तुम्ही शूद्र आहात. आणि म्हणून शाहू महाराजांचे डोळे त्यावेळेस उघडले. त्यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकावेळी सुद्धा ते शूद्र आहेत, क्षत्रिय नाहीत हे प्रश्न निर्माण करून शेवटी गागा भट्टांनी तो प्रश्न कसा सोडवला त्याची सविस्तर माहिती वेगळी आहे. पण अशा पद्धतीचा संदर्भ देऊन शेवटी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्याने प्रयत्न केले. राजाच्या बाबतीत हे ब्राह्मण लोक असे वागत असतील तर सामान्य लोकांची काय अवस्था असेल असं त्यांना वाटू लागलं. आणि मग त्यांनी लोकांमध्ये जागृती करायला, कार्य करायला, सुधारणा करायला सुरुवात केली. शाहू महाराजांनी दुसरं एक काम केलं. वेठबिगारी पद्धतीबद्दल लोकांमध्ये जागृती केली. शाहूच्या पूर्वच्या काळामध्ये इतर संस्थानाप्रमाणे कोल्हापूर संस्थानामध्ये सुद्धा वेठबिगारी पद्धती होती. वेठबिगारी पद्धती म्हणजे काय आहे? फुकट काम करून घेणं, कामाचा मोबदला न देता काम करून घेणं एखाद्याकडून, त्याला काय म्हणायचं? वेठबिगारी पद्धती. वेठबिगारी पद्धतीचं एक चित्र आहे, शेवटच्या स्क्रीनमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ही वेठबिगारी पद्धती अस्तित्वात होती. शासन दरबारी वजन असलेले जे पाटील आहेत, कुलकर्णी आहेत, जहागीरदार आहेत, सावकार आहेत, हे बळाचा वापर करून परिसरातील बिनदुबळ्या अस्पृश्यांना गुराढोराप्रमाणे राबवून घेत असत. तत्कालीन दलित आणि अस्पृश्य म्हणजे खरं तर डोळे असून आंधळे होते, तोंड असून मुके होते, कान असून बहिरे होते, हात असून प्रतिकार शून्य होते. म्हणजे मुक्या गायी कुणी हाका अशा पद्धतीचं त्यांचं जीवन होतं. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये जागृती केली आणि एक अध्यादेश काढून शाहू महाराजांनी वेठबिगारी पद्धती कायद्याने बंद करून टाकली. दुसरं काम काय केलं? स्क्रीनवर दिसत असेल 2 नंबरचा मुद्दा, महारोग्याचं पुनर्वसन केलं त्यांनी. 1897 साली शाहू महाराज शिरोळच्या दौऱ्यावर गेले होते. आणि हा नियोजित दौऱ्याचाच एक भाग होता. नरसोबाची वाडी आहे आणि नरसोबाच्या वाडीला भेट देण्यासाठी राजर्षी शाहू महाराज गेले. नावाप्रमाणे तीर्थक्षेत्र आहे नरसोबाची वाडी. भाविकाची ये जा असल्यामुळे तिथं काय करायचे लोक? मंदिराच्या समोर आजही पाहतो आपण, भीक मागणारे लोक असतात. आणि इथेही नरसोबाच्या वाडीच्या तीर्थक्षेत्राच्या समोर भाविकांची ये जा असल्यामुळं निराधार, भिकारी, महारोगी मोठ्या संख्येनं तिथे यायचे. दिवसभर भीक मागायचे, भिकेवर गुजराण करायचे, रात्र तिथं झोपून काढायचे पायरीवर, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तसंच पुन्हा भीक मागायचे. राजर्षी शाहू महाराज नरसोबाच्या वाडीला गेले तेव्हा त्यांनी महारोग्याच्या झुंडीच्या झुंडी पाहिल्या. आणि या झुंडीच्या झुंडी बोट नसलेल्या हातानं, पायानं भीक मागत होत्या. त्यावेळेस राजामधील माणूस पण जागे झाला आणि महाराणीशी पत्रव्यवहार करून त्यांनी महारोगी माणसासाठी एक स्वतंत्र वसाहत निर्माण करून तिथं महारोग्याचं पुनर्वसन केलं. कारण महारोग्याची अवस्था अत्यंत वाईट असते. आपण पाहतो आपल्या गावामध्ये शेजारी पाजारी इथं तुम्ही पाहिलं असेल तर घरचे लोक सुद्धा त्या महारोगी व्यक्तीला नीट बघत नाहीत. बोट तसे तुटलेले असतात, हाताचे बोट, पायाचे बोट, चित्र दिसतंय तुम्हाला सगळी ती. आणि मग घरचे सांभाळत नाहीत, लोक सांभाळायचा तर विषयच नाही. अशा लोकांचं राजर्षी शाहू महाराजांनी पुनर्वसन केलं. एक नवीन वसाहत निर्माण करून भीक न मागता त्यांना 3 वेळचं खायला प्यायला व्यवस्थित कसं मिळेल, विश्रांती कशी व्यवस्थित मिळेल या दृष्टीने त्यांच्यासाठी काम केले. किती मोठं काम आहे महाराजांचं हे महारोग्यांच्या बाबतीमध्ये. जे घरचे लोक सुद्धा सांभाळत नाहीत ते काम महाराज त्या महारोग्यांच्या बाबतीमध्ये करतात. दुसरं काय केलं महाराजांनी? स्क्रीनवर दिसत असेल, गायरान जमिनीला मंजुरी दिली. राजर्षी शाहू महाराजांनी जसं महारोग्याचं पुनर्वसन करून जीवन सुकर केलं त्यांचं, तसाच प्रयत्न पन्हाळा परिसरामध्ये मुक्या जनावरांच्या चराई संबंधीचा होता. या परिसरामध्ये अत्यंत डोंगराळ परिसर आहे. माणसांना तिथं 2 जेवणाच्या वेळची भ्रांत पडलेली असायची. तिथं मुक्या जनावरांना कोण विचारतोय? आणि शाहू महाराजांनी सरकारी संरक्षित जंगलामध्ये गुराईसाठी चराई क्षेत्र म्हणून मान्यता देणारा अध्यादेश काढला. आपण पाहतो आपल्याही गावामध्ये शासकीय जमीन आहे, जंगल म्हणतो आपण, शासनानं झाडे लावलेले तिथं गुरंढोरं चारता येतात का? तिथं नाही चारता येत. तर हे चराई क्षेत्र जे आहे शासनाचं, तिथं महाराजांनी
चारण्यासाठी परवानगी दिली गुराढोरांना आणि गायरान जमिनीला मंजुरी दिली, तिथं गुराढोरांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यावर त्यांनी भर दिला. अजून काय केलं महाराजांनी? अस्पृश्य उद्धारक कार्यक्रम त्यांनी राबवला. 1794 साली ज्यावेळेस शाहूराजांनी छत्रपतीपद स्वतःकडे घेतलं, त्याच वेळेस कोल्हापूर संस्थानाची एकूण लोकसंख्या 8 लाख एवढी होती. त्याच्यामध्ये 1,03,000 एवढे अस्पृश्य होते. त्याच्यामध्ये महार असतील, मांग असतील, ढोर असतील, चांभार असतील, यांची संख्या साधारणतः 12% होते आणि हे अस्पृश्य प्रवर्गामध्ये मोडायचे. मनुस्मृतीच्या विचाराचा प्रचंड पगडा तत्कालीन समाज व्यवस्थेवर होता. त्यामुळे अस्पृश्यता, जातीयता, विषमता समाजमान्य झालेल्या होत्या. प्रत्येकाचा दर्जा, धंदा, व्यवसाय, हक्क, मानपान ठरलेले होते. आजही आपण पाहतो हे दर्जा, हक्क, मानपान, व्यवसाय आजही ठरलेले आहेत लोकांचे. काही टक्केवारीमध्ये फक्त त्यामध्ये बदल झालाय. आजही चांभाराचे लोकच, चांभार जातीतलीच माणसं चपलं, बुट, जोड्या शिवणारे तुम्हाला बघायला मिळते. मडकी तयार करणारे कुंभारच तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे जातींचे व्यवसाय सुद्धा ठरलेले होते. त्या जातीच्या बाहेर जाऊन वागता येत नव्हतं. हक्क, मानपान ठरलेले होते, त्याचं उल्लंघन करण्याची हिंमत कोणात पण नव्हती. अस्पृश्यता जशी सवर्णांच्या अंगी भिनलेली होती तशी ती अस्पृश्यांच्या सुद्धा होती. त्यांनाही वाटत होतं याच्यासाठीच आपला जन्म आहे. या दुरावस्थेबद्दल कुणाला खेद ना खंत. शाहूपूर्व काळामध्ये या दुरावस्थेला महात्मा ज्योतिराव फुले यांनी आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी शह देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर ते सगळं त्यांचं काम लुप्त झालं. ते काम पुन्हा शाहू महाराजांनी चालू केलं. अस्पृश्य उद्धारक कार्यक्रम त्यांनी सुरू केला. अस्पृश्यासाठी काय काय केलंय? शैक्षणिक सुविधा चालू केल्या. फुले यांनी जे तत्वाचं बीजारोपण केलं होतं, फुले यांनी सांगितलं होतं विद्येचं महत्व काय आहे. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून विद्या महत्वाची आहे. आणि म्हणून आपल्या कामाची सुरुवात सुद्धा राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी शैक्षणिक सुविधा तयार करून त्यांनी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 1894 मध्ये कोल्हापूर संस्थानात फक्त 5 शाळा होत्या अस्पृश्यांसाठी आणि 168 विद्यार्थी शिक्षण घेत होते. 1897 मध्ये शाहू महाराजांनी 6वी शाळा काढली आणि अशी संख्या वाढवत 1912 मध्ये शाळांची संख्या 27 झाली आणि विद्यार्थ्यांची संख्या 850 पर्यंत पोहोचली. नुसतं शाळा काढून चालणार नव्हतं. समजा नळेगावला शाळा निघाली, पण बाहेरच्या दूरच्या लोकांनी येऊन कुठून शिक्षण घ्यावं? वाहनं आजच्या सारखी नव्हती. तुम्ही आज कुठल्याही गावामधून बसनं, मोटरसायकलवर येऊन शाळा, कॉलेज करून जाऊ शकता, पण तशी सुविधा त्या काळामध्ये नव्हती. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्यासाठी वसतिगृह चालू केली आणि वसतिगृह चालू करून वसतिगृहामध्ये राहण्याची, जेवणाची सोय केली. त्याचबरोबर हे अस्पृश्य विद्यार्थी शिक्षण घ्यावेत, पैशाची निकड भासू नये म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्यासाठी काय केले? फी माफ केली. एवढंच नाही तर राजर्षी शाहू महाराजांनी दर महिन्याला 5 रुपये शिष्यवृत्ती चालू केली. दर महिन्याला 5 रुपये. त्या काळातले 5 रुपये म्हणजे आजचे 500 रुपये दर महिन्याचे. 500 रुपये आजचे जसे मिळतात तसे 5 रुपये त्या काळामध्ये त्यांनी चालू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते शंकर बाळाजी पंत ढवळे या ब्राह्मण विद्यार्थ्यापर्यंत राजर्षी शाहू महाराजांनी अनेकाला विलायतेला जाऊन शिक्षण घेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. आंबेडकरांना कशी मदत केली त्याचा एक व्हिडिओ इथं आपल्याला बघायला मिळेल. छोटा आहे अगदी. स्वशासन ये एक महार का उतना ही जन्मसिद्ध अधिकार है जितना कि एक ब्राह्मण का, और जब तक इस विचार भाव का स्वीकार नहीं होता हिंदुस्तान को स्वशासन मिलने की संभावना नहीं. जिस स्वराज में पिछड़ी जातियों को मूलभूत अधिकार नहीं मिलते वो सही स्वराज नहीं होगा, वो एक नई गुलामी होगी, एक महार. कितना प्रभावशाली विधान है. दीवान साहब, आप जानते हैं इस पत्र का अनामक लेखक कौन है? नहीं योर हानिस. डॉक्टर अंबेडकर. दत्तोबा पवार ने मुझे बताया. डॉक्टर अंबेडकर एक पाक्षिक पत्रिका शुरू कर रहे हैं.
और उन्हें कुछ मदद की जरूरत है। हाँ योर हाइनेस, मैं मानता हूँ कि आप वर्ण व्यवस्था की अनिष्ट प्रथा को मिटाने और नीची जाति वालों को ब्राह्मणों और पुजारियों के अन्याय से मुक्त कराने की जो कोशिश कर रहे हैं वो है तो बहुत साहसपूर्ण। फिर भी हमें जल्दबाजी नहीं करनी चाहिए। नहीं दीवान साहब, हमें हर तरह से डॉक्टर अंबेडकर का उत्साह बढ़ाना चाहिए, हर तरह से। हम मदद करेंगे उनके पाक्षिक मूक नायक की। मूक नायक, वंचित जगत का नायक। किती किती सांगू तुला, किती किती सांगू तुला ग, बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी गेले तर त्याची मदत देण्यासाठी 15,000 रुपयाची मदत दिली त्यांनी शिवतरकर, नायकाला. लिखो। हिंदुस्तान भेदभाव का घर है। हिंदू समाज कई मंजिली इमारत जैसा है जिसमें ना तो दरवाजे हैं और ना ही सीढ़ियां। जो जिस मंजिल पर पैदा हुआ है उसे उसी मंजिल पर मरना है। मूकनायक छापलं लालू. इस मानगांव परिषद ने मुझे विश्वास दिलाया है कि आपको अंबेडकर के रूप में अपना उद्धारक मिल गया। शाहू महाराज मुझे भरोसा आंबेडकराबद्दल. है ये आपकी बेड़ियां तोड़ डालेंगे। इतना ही नहीं, वो समय आएगा, मेरा मन मुझे कहता है, जब अंबेडकर इस देश के अग्रणी और महान नेताओं में गिने जाएंगे। अंबेडकर, ओ अंबेडकर, शाहू महाराज गेले त्यांच्या कौन घरी. हो सकता है? ओ अंबेडकर। लगता है शाहू महाराज हैं। चलो ऊपर ही चलते हैं। जी। नमस्ते महाराज, बैठिए। अंबेडकर। हाँ, एक कप तुम्हारी स्पेशल चाय मिलेगी बहन रमाबाई। रामू, चाय। ये बात बिल्कुल सच है कि हर महान आदमी के पीछे एक स्त्री होती है, रमा बहन जैसी। तुम भाग्यशाली हो अंबेडकर। हाँ, हाँ, पढ़ाई के लिए लंदन जा रहे हो ना? मेरी छोटी सी भेंट, खोलिए उसे। धन्यवाद। बहुत अच्छे। तो चले, मूकनायक ऑफिस जो जाना है। रामू, रमाबाईला दुःख झालंय ते मैं समझ सकता हूँ इंग्लंडला बहुत दुखी शिकायला चालल्याबद्दल. और अकेली हो जाओगी, लेकिन मुझे मेरी पढ़ाई पूरी करनी है। सिर्फ 2 ही साल की तो बात है। हाँ? रामू, चलो भाई, चलो। शिवाजी महाराजांनी मूकनायकला 15,000 रुपयाची देणगी दिली, मदत दिली आणि बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंडला शिकायला जाण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. शाहू महाराजांनी लोकांमध्ये राजकीय जागृती सुद्धा केली, जातीभेद निर्मूलनासाठी प्रयत्न केलेत, अस्पृश्यांसाठी प्रशासनामध्ये जागा दिलेल्या आहेत. एवढंच नाही तर राजर्षी शाहू महाराज ज्यावेळेस लोकांना मदत करायचे, ती कायमस्वरूपी तो स्वतःच्या पायावर कसा उभं राहील या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करायचे. हिंदू धर्मामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विषमता होती, जाती होत्या, पोटजाती होत्या, राष्ट्रीय एकोपा नव्हता, सार्वजनिक ठिकाणं सर्वांसाठी खुली नव्हती. पुरोहितांची शाळा सुद्धा त्यांनी काढलेली आहे. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले, बहुजनांना 50% जागा आरक्षण चालू केले. 1917 मध्ये पुनर्विवाह कायदा पास केलाय. जानबा शिवराम कांबळे व्यक्ती कोपऱ्यामध्ये चित्र दिसते आपल्याला, त्याला
कोल्हापूरच्या भर चौकामध्ये हॉटेल टाकून दिले. हॉटेल टाकून दिलं, पण गिराईक जाणार त्यांच्याकडे कुणीही. त्यावेळेस राजर्षी शाहू महाराज स्वतः चहा प्यायला जायचे दरबारातून. राजर्षी शाहू महाराज चालल्यामुळे बाकीचे लोक पण चहाला जाऊ लागले आणि मग गर्दी होऊ लागली आणि हॉटेल चालू लागली. शेतकऱ्याची कल्याणाची तळमळ महाराजांना होती. शेतकरी कल्याणाच्या तळमळीसाठी म्हणून त्यांनी 1907 मध्ये दाजीपूर जवळ भोगवती नदी आहे, त्या भोगवती नदीला बंधारा घालून जमिनीला पाणी पुरवठ्याची सोय केली. चित्रामध्ये तुम्हाला हा भोगवती नदीवरचा बंधारा महाराजांनी टाकलेला दिसतोय. त्याला नाव दिलं महाराणी लक्ष्मीबाई तलाव असं त्यांनी नाव दिलं. आणि मग त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं हित कसं जोपासता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. मी तुम्हाला म्हटलं होतं की वेठबिगारी पद्धतीनं काम कसं करून घेतलं जातं. हजेरी पद्धत होती. काम असो नसो दरबारामध्ये पोलीसमध्ये जसं हजेरी गुंडांना लावायला लावली जाते तशी गुलामांना हजेरी होती लावण्याची पद्धत. वेठबिगारी पद्धतीनं काम अशा पद्धतीनं करून घेतलं जात होतं. अन्न पाणी पगार मोबदला न देता अशा पद्धतीनं पशुप्रमाणे वागवलं जात असे गुलामांना, अस्पृश्यांना. महाराजांनी हे सगळं कायद्यानं बंद केले. महारकीच्या वतनाचा शेवट केला, कायदा केला राजर्षी शाहू महाराजांनी आणि कायद्यानं महारकीचं वतन बंद करून टाकलं. मागासवर्गीयांसाठी आरक्षण चालू केलं त्यांनी. 50% आरक्षण शिक्षण असेल, प्रशासनातल्या जागा असतील, या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी कसं आरक्षण देता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तर अशा पद्धतीचं राजर्षी शाहू महाराजांचं काम एक खूप मोठं काम आहे. अगदी 1 मिनिट शिल्लक आहे आपला, म्हणजे झूम मीटिंग 40 मिनिटाची संपत आहे आपली. आणि मग अशा पद्धतीनं राजर्षी शाहू महाराजांनी जे केलेलं काम आहे ते अस्पृश्यांसाठी, दीनदलितांसाठी, मानव जातीसाठी अत्यंत मोलाचं काम आहे. आणि ह्यांनी केलेली सुरुवात, महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली सुरुवात पुन्हा राजर्षी शाहू महाराजांनी ती तशीच चालू ठेवली आणि राजर्षी शाहू महाराजांचं उर्वरित राहिलेलं काम त्यांच्या पश्चात शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून फुले, शाहू, आंबेडकर हे महाराष्ट्रातले समाजसुधारक आहेत आणि यांच्यावर स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने थोडीशी राजर्षी शाहू महाराजांची ओळख करून घ्यावी या उद्देशाने आपण हे ई कंटेंट डेव्हलपमेंटसाठी एक आपण चॅप्टर घेतलेलं होतं. उद्या पण आपण एक तास घेणार आहोत 12 वाजता आणि त्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. उद्या पण आपण सगळ्यांनी लिंक दिल्यानंतर जॉईन व्हावं. आज आपण इथं थांबूयात, वेळ आपली संपते.